श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे मजेत. तर परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुमचा आजचाही चांगला आनंदात सुखी आणि खूप भरभरीत जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर म्हणतात सकाळी सकाळी हिनं काय चाललेलं आहे, तर हे माझा पराक्रम नाही, हे आपल्या लाडूचा पराक्रम आहे. कारण मी चपात्या बनवत होते तर लाडूला अजिबात शेपाची भाजी आवडत नाही आहे. तुमच्या इकडे शेपू म्हणत असेल, आमच्या इकडे शेपाची म्हणतात. तर ती भाजी तिला अजिबात आवडत नाही आहे. मग मी चपात्या लाटल्या होत्या तर लाडूनं ती मस्त म्हणली, मम्मी माझ्याकडं चपाती दे. ती चपाती उचलून घेतली पोळीपाटावरनं आणि वाटीच्या साह्याने अशा गोल गोल रिंगा करून घेतल्या आणि मग मी गुळाचं पाणी तयार केलं. तर आमच्या इकडे याला गुळातल्या चिकुल्या म्हणतो आम्ही. तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा, कारण आमच्या इकडे तर गुळातल्या चिकुल्याच म्हणतात. तर लाडूला हे आवडतात आणि तिच्या पप्पालाही आवडतात. तर 2 चपात्याचे म्हणलं तूही खाशील आणि पप्पाही खातील. मग 2 चपात्या लाटल्या आणि तिने असे गोल चक्र मला लाडूनं बनवून दिले. आणि इकडं आपण गॅसवरती शिजायला टाकल्या छोट्याशा पातेल्यामध्ये, कारण 2च चपात्याच्या होत्या आणि मला हे आवडतं तिच्या पप्पाला आणि तर त्यांचं दोघांचं भागूनही गेलं. आणि आज होती हे उकडायचं लाडू शेपूची भाजी केलेली होती लाडूला आणि चपात्या आणि बाजरीची भाकरी. हे तर आपलं ठरलेलंच आहे आणि हे दोघांसाठी होतं. लाडूनही खाल्लंही आणि डब्यालाही शाळेत न्यायचा प्रयत्न चाललेला होता तिचा. त्याला काही जास्त वेळ लागला नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये शिजून तयार झालं, कारण पातळ चपात्या लाटलेल्या होत्या मी एकदम. तर असं आहे, लाडूबाईला आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायला खूप आवडतं. छोटुकले हातं माझी खूप मदत करतात. आणि मग तिनं हातं वगैरे धुवून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये इथेच. म्हणजे आता हातं तुझे काय एवढे हे नाही झालेले, तर धुवून घेतलेले. इथं होती रात्रीची डाळ होती थोडीशी उरलेली, ती मी सकाळी सकाळी गरम करून घेतलेली आहे. तर चला, स्वयंपाक तर आपला झालेला आहे. इकडं आता आपलं देवपूजा राहिली होती माझी करायची. तर आज ह्यांनी देवपूजा केली नव्हती, तर देवपूजाची बारी होती माझ्याकडं. तर मी अगोदर देवांना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या, दिवा लावून घेतला. फक्त गंध लावायचा राहिला होता. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याच कमेंट असतात की देवपूजा आम्हाला दाखवत जा रोजची रोज, की मन कसं असं प्रसन्न आणि आनंदी होतं देवपूजा जर बघितली तर. तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ छोटंसा शेअर करा. आणि मी तोच प्रयत्न करत होते. पण ते एक गोष्ट होत होती माझ्याकडे, इथं मला कॅमेरा ठेवायला अजिबात जागा नाही आहे. तर थोडंसं कोपऱ्यामध्ये ठेवायला लागतं मला, त्यामुळे जास्त व्हिडिओ काय मला इथं शूट करायला जमत नाही. छोटंसं आहे जागा, तुम्हाला तर माहिती आहे. मी ॲडजस्ट करून सगळं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तरी काही गोष्टी माझ्याकडनं इकडं तिकडल्या इकडं होत्यात. आणि कधी नव्हे तर आज ह्यांना फुलं सापडले होते आणि ह्यांनी आज फुलं घेऊन आली होती. मी सांगितलं होतं ह्यांना की अमावस्या आहे आज, तर तुम्ही फुलं नक्कीच आणा. तर ह्यांनाही सापडली फुलं आणि ह्यांनी फुलं घेऊन आले. कसं असतं ना की बऱ्याच गोष्टी असतात आपल्याकडं, पण एखादी गोष्ट नसेल तर फुलांनी कसं मंदिर असं मन छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं. मला तर खूप आनंद होतो जर देवांना फुलं वगैरे वाहिली ना, तर खूप छान वाटतं. रोज आपण करतो, सगळी सेवा करतो, पण आपल्याला फुलं काही भेटत नाहीत. आणि आमच्यापर्यंत राहतो तिथून म्हणजे गाव थोडंसं लांब आहे, तर त्यामुळं सारखं काही तिथं जात वगैरे होत नाही, ह्यांचंही होत नाही आणि माझं तर काही होतच नाही. तर असं आहे आपली आजची साधी सिंपल स्वामी सेवा करून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा मला. तर इकडं आपलं सारामृत आहे, ह्याचीही आपण रोज पूजा करून घेत असतो. सारामृत मी असं वरतीच ठेवलेलं आहे. म्हणजे जर आपण कपड्यामध्ये बांधून वगैरे ठेवलं तर त्याच्याने आपली पूजा वगैरे होत नाही. पण असं जर ठेवलं आपण तर देवाची पूजा वगैरे करताना आणि त्याला हळदी कुंकू वाहणं किंवा अक्षता वाहणं, फूल वाहणं, अगरबत्ती ओवाळणं, दिवा ओवाळणं हे सगळंच होऊन जातं. यामुळे मी वरतीच ठेवून दिलेलं आहे. आणि आपल्याला रोजचे 3 अध्याय वाचायचे असेल, त्यामुळे आपल्याला सहजही होऊन जातं. झाले बरं का पावसाचं वातावरण. आणि येतंय काय नाही ह्याचं काय माहिती नाही, पण असं मस्त फ्रेश वातावरण झाले माहिती काय, एकच नंबर झाले. ते म्हणतात जे शोधायली काय शोधायले, मी चाकू शोधायले. कारण म्हणलं भूक लागली, पण चपाती भाजी खायचा वैताग आला, खाऊ वाटत नाही. म्हणलं थोडीशी काकडी खाऊ. स्वयंपाक झालेला आहे. आणि आज थोडासा सकाळीचा गोंधळ म्हणजे असं काही नाही, कामाचा वगैरे गोंधळ होता. आणि मुलांची सकाळची शाळा होती आज, त्यामुळं थोडासा जास्त गोंधळ म्हणायला काहीच हरकत नाही. तर हे कारले आणलेले आहेत. कारले ह्यावेळेस तर भाऊजीला गेल्या वेळेस मी दाटले होते ना, जरा बोलली होती की असे कसे. गेल्या वेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर सगळी पिवळी कारले आणली होती त्यांनी. तर ह्यावेळेस जरा बडबड केली तर असे आणलेत. छान आहेत ना. हे एकच नाही तर भरपूर आहेत आणखी, म्हणजे पावशेर आहेत, तुम्हाला दाखवते. मग त्याने एकच आणले की काय, नाही एकच आणलेत. बोलल्यावर म्हणतात ना काहीतरी फरक पडतो, तर खरं आहे म्हणाल मी. गेल्या वेळेस काय केलं ना, सगळी अशी कारली पावशेरच आणली आणि ती अशी आहे ना पिवळी झालेली, जागेवरच पिवळी झाली होती कारली, तशी घेऊन आली. मग मी खूप बडबड केली, म्हणजे काय खरंच केली. व नंतर मलाच स्वतःलाच वाईट वाटायला लागलं माहिती आहे का.
की मला त्या भाजीपाल्यावाल्यानं पण म्हणायला पाहिजे ना की तुम्ही असं घेऊ नका तसं घेऊ नका. त्यांनी बरोबर मोजून दिलं त्यांना तसंच. आणि मी घरी आल्यावर इतकी बोलली सांगायलाच नको. मलाही पुन्हा नंतर विचार केला ना की नंतर वाईट वाटतं. हे बघा त्यावेळेस कसली भारी आणले का. हां मग वाईट आणल्यावर बोलली तुमच्यासमोर तुम्हाला सांगितलं असं केलं तसं केलं. मग चांगली आणल्यावर पण कौतुक तुमच्यासमोरच गायला पाहिजे की नाही. आणि ही रात्री तुमच्याशी गप्पा मारत गवार निवडलेली बनवली नाही आणखी पण निवडून ठेवली आहे. गवारवरनं मला खूपच बोलतात. गवारच म्हणतात पण आवडते खरंच आहे मलाही. आणि माझ्या कृष्णाला पण खूप आवडते कारण मलाच आवडते. मला कृष्णाला काय नाही आवडणार असं. आणि ह्यांनी ना एक गोष्ट आणली. मी त्या दिवशी काळा चष्मा घातला होता बघा मागच्या रील्समध्ये तुम्हाला आठवत असं. काळा चष्मा घातला होता तर तो ह्यांना नाही आवडला. म्हणजेच घाण दिसत होता तुला तो चष्मा. आणि तो चष्मा होता माझ्या भावाचा होता म्हणजे तो चष्मा. तर त्यांनी हे नवीन चष्मा आणून दिलेला आहे मला. हे बघा हा कसा वाटते. तर मला काय हा आवडलेला नाही. मला हा वेगळा दिसत आहे. तुम्हाला कसा वाटते. हाही मला आवडलेला नाही आणि तोही नाही. कारण मला चष्मा घालायची काय गरज आहे. मी घालतच नाही चष्मा. पण त्यांना वाटलं की रील्स वगैरे बनवताना तुला लागेल म्हणून हा चष्मा आणून दिलेला आहे मला. आणि हा चष्मा फक्त 100 रुपयाचा आहे. कितीला भेटतं मला माहीत नाही पण ते मला म्हटलं 100 रुपयाचं आहे. म्हणजे मी यावर नाही बडबड केली की कशाला आणली त्याची काय गरज होती. मला कुठं चष्मा लावून जायचं मी कधी चष्मा लावायची वगैरे 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 खूप बडबड केली. खूप म्हणजे काय खूप. ते मला म्हणले अगं बाई फक्त 100 रुपयाचं आहे. म्हणून 100 रुपये काय कमी झाले का आपल्यासाठी. 100 रुपये खूप झाले. खरंच झाले 100 रुपये आपल्यासाठी खूप झाले. 100 म्हणजे काय कमी झाले का. आता किती काकडी. आणि तुमच्याशी गप्पा मारत चाकू शोधते पण सापडतच नाहीये मला. घेतला होता हातात ते असं झालं. ते कोणतं तर आहे बघा. अभी मेरा नाम लिया रे किसी ने. मेरा नाम क्या था. मेरा नाम था मणिलाल. अभी किसी ने बोला मणिलाल. अशी कथा झाली माझी. मला आठवत येई ना ते बरोबर म्हणजे लक्षात येई ना पण आहे काहीतरी ती कुठल्या तर पिक्चरमध्ये डायलॉग आहे. कसं झालं मी चाकू शोधते पण असं जर गप्पा मारत शोधले मी जागेवरच उभी राहणार. कसं काय मला चाकू सापडणार. पण मोबाईल खाली ठेवते आणि पहिला चाकू शोधून घेते. असंच करते. काकडी तर सापडली बरं आपल्याला. काकडी घेतलेली आहे. चाकू पण सापडला आणि हिला आपण धुवून घेऊ मस्त. आणू का धुवून तोपर्यंत मी धुवून आणते काकडी. स्वयंपाक म्हणाल तर आज शेपाची भाजी केलेली होती. शेपूची भाजी केलेली होती आणि चपाती बाजरीची भाकरी. आपल्या ठरल्याप्रमाणे बाजरीची भाकरी असते. पण आज काय झालं माहिती मला खावशीच वाटलं. आणि आता दुपारचे 12 म्हणजे सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. ही आहे शेपूची भाजी. आहेत आपल्या चपात्या बनवून झाले पण इच्छाच नाही खावा म्हणून. मुलांचं वगैरे सर्वांचं जेवण असं आहे. आपलं काकडीवरच भागू आवाज. हिला मीठ लावून खाल्लं तर छान लागेल. कशीच लागेल नाही. कापलेली पण दाखवू का नाही दाखवत. काकडी कापाय काय कशी छान लागेल मीठ लावून काढीच. पारली ठेवते पहिले. मला काय वाटतं माहिती का अशी खाल्ली थोडीशी पानसट लागायली. मीठ लावून खाते जर ना व्यवस्थित लागेल मला.
मीठ लावून बघते ना कसं लागते तर. म्हणताना काय काकडी पानचट नाही तर कशी अशी पानचटच असते. मीठ लावून अशी कापून घेतली. छान आहे ना. 1 2 3 4 5 आणि 6 असे कापलेले आहे. मध्ये थोडंसं हाताने टाकते मी. खूपच जास्त नको व्हायला हे पण. झालंय मीठ लावून. आता मस्त आपण बाहेर जाऊ. तुम्हाला दाखवते एकदा मोसम कसं झालं. खरंच मला असं आणि पावसाचा मला त्रासही होते बरं का. असं नाही की आणि कृष्णाजी तर अगोदर झोपलाय. कृष्णाला सर्दी झाली. त्याला तसंच होतं एक असं थंडीचं म्हणजे पावसाचं वगैरे वातावरण चालू झालं ना त्याची लगेच तब्येत खराब व्हायला चालू होती. तर तसंच झालं त्याच्यासोबत आज. पांघरून घेऊन झोपलेला आहे कृष्ण आणि लाडूचं काही लाडू खेळत आहे. लाडूची ठीक आहे पण कृष्णाची जरा मला वाटते डाऊन तब्येत झाल्यावर पांघरून घेऊन झोपलेला आहे. झोप लागली त्याला आणि त्याला ना झोप लागली कारण शाळेतून यायला हे सकाळी लवकर उठल्यामुळे झोपला असेल. मला वाटतं थोडीशी आहेच तब्येत त्याची डाऊन. बाहेर मस्त मोसम झालाय. दाखवू का तुम्हाला कसं झालाय तर. कसं आहे छान आहे असं ना. जरा फक्त इथे एक खुर्ची पाहिजे त्यावर ते मस्त बसायचं. आपण जी काकडी कट करून आलेली ती खायची. छान आहे ना. मस्त मस्त झालं. खाऊया काकडी. या तुम्ही सर्वजण खायला. आता काय काकडी खायला बोलवते आम्हाला. आणि हो चॅनलवरती छान व्हिडिओ आलेले आहेत आपले. नसतील पाहिले तर नक्की पहा. नक्कीच आवडतील तुम्हाला. मीठ टाकल्यामुळे टेस्ट छान यायला लागली. पण टाकतात का नाही मला माहित नाही बरं का. मग मी टाकलेलं आहे. चला जसं बोर केलेलं आहे तुम्हाला. काकडी घेते खाऊन प्रत्येकदा म्हणून. अशा साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांना स्वामी समर्थ. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.